उद्योग नसलेल्या जिल्ह्यामध्ये आज जी काही ऍक्टिव्हिटी सुरू झालेली आहे, मायनिंगच्या माध्यमातून हळूहळू स्टील हबकडे गडचिरोलीची वाटचाल चाललेली आहे। आणि मी लॉयड मेटल्सचंही या ठिकाणी अभिनंदन करेन की त्यांनी समर्पित माओवाद्यांना प्रशिक्षण देऊन आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला। त्यामुळे त्यांच्यामध्येही हा कॉन्फिडन्स वाढला आणि इतरांनाही लक्षात आलं की एकीकडे महाराष्ट्र शासनाची समर्पणाची, आत्मसमर्पणाची अतिशय उत्तम पॉलिसी आहे। त्या पॉलिसीतनं आपण सर्व प्रकारची मदत तर देतोच आहोत, पण त्याच वेळी अशा प्रकारच्या लॉयड सारख्या ज्या काही उद्योग आहेत हे उद्योगही त्या ठिकाणी पुनर्वसनामध्ये हातभार लावत आहेत। खूप समाधान आहे की समर्पित जे माओवादी आहेत अशा जोडप्यांचं 13 जोडप्यांचं आज लग्न या ठिकाणी झालेलं आहे। आपलं नवीन जीवन सुरू करतायत ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यांचं वैवाहिक जीवन एक सुख समाधानाचं, आरोग्य ऐश्वर्याचं जावो अशी मी प्रार्थना करतो।